नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एकाग्र अकॅडमीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. कालच्या लेक्चरला आपण बघितलं की आपण थिअरी बघितली 16 ते 31 मे पर्यंतची. आज आपण एमसीक्यूज डिस्कस करणार आहोत की जे राज्यसेवासाठी जे आहे 28 सप्टेंबरची परीक्षा असेल, गट ब ची परीक्षा असेल, गट क ची परीक्षा असेल, त्या सर्वांसाठी बघू शकता महत्त्वाचे जे एमसीक्यूज आहेत ते आज आपण डिस्कस करणार आहोत. 16 ते 31 मे वाले जे चालू घडामोडी आहेत त्याचे महत्त्वाचे एमसीक्यूज. ज्यांनी कालचे थिअरी लेक्चर बघितलं नसेल त्यांना विनंती आहे की पहिले थिअरी पण बघून घ्या. रोज आपण बघू शकता की प्रत्येक शनिवारी थिअरी आपण डिस्कस करत आहोत 15-15 दिवसाच्या करंट अफेअर्सच्या हिशोबाने, आणि मग प्रत्येक संडेला आपण एमसीक्यूज डिस्कस करत आहोत. मग त्या हिशोबाने बघू शकता 16 ते 31 मेच्या दरम्यान जेवढे एमसीक्यूज आहेत ते आपण डिस्कस करणार आहोत. चला, प्रश्न पहिला, 2025 मध्ये कोणत्या ठिकाणी 12 वर्षानंतर पुष्कर कुंभ आयोजित केला जात आहे? हरिद्वार, ऋषिकेश, बद्रीनाथ, केशवप्रयाग. आता हा इम्पॉर्टंट प्रश्न का वाटतो मला, कारण ही मे महिन्यातली घटना आहे. प्लस आपल्याला आठवत असेल की महाकुंभ कुठे झाला? प्रयागराज. मग आता हे कुठे आहे? पुष्कर कुंभ बद्दल विचारलंय. जर आयोगाला प्रश्न विचारायचेच आहेत तर महाकुंभ बद्दल नाही विचारणार, असे प्रश्न विचारतील की पुष्कर कुंभ कुठे झाला. तर ह्याचं योग्य उत्तर आहे केशवप्रयाग. यस, लक्षात ठेवायचं आहे केशवप्रयाग. हे सर्व उत्तराखंड मधले स्थान आहेत. 12 वर्षानंतर झालाय पुष्कर कुंभ. चला नेक्स्ट प्रश्न. मध्य प्रदेशातील कोणत्या नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाला रेल्वे बोर्डाने 165 कोटीपेक्षा अधिक अंदाजित खर्चासह मंजुरी दिली आहे? इंदोर खांडवा रेल्वे लिंक, कारही संगमा कॉर्ड लाईन, भोपाल इटारसी रेल्वे बायपास, रेवा सिद्धी डायरेक्ट लाईन. तर याचं योग्य उत्तर आहे कारही संगमा कॉर्ड लाईन. यस, हे फक्त रेल रूट बल आहे आणि मध्य प्रदेशमध्ये हे आहे. पण ह्याचा प्रश्न उलटा पण विचारू शकतात की कारही सांगमा जे कॉर्ड लाईन आहे ती कुठल्या राज्यात प्रेझेंट आहे? मग त्याचं उत्तर असेल मध्य प्रदेश. चला नेक्स्ट. गयानामध्ये कुठे भगवान हनुमानची 16 फूट उंचीची मूर्ती स्थापित करण्यात आली आहे? हनुमानची 16 फूट म्हणजे उंचीची मूर्ती, आणि गयानामध्ये जॉर्ज टाउन, बर्बिस, एसेक्युओ कोस्ट, न्यू एम्स्टरडॅम. तर याचं योग्य उत्तर आहे एसेक्युबो कोस्ट. लक्षात ठेवायचं आहे, हनुमान बजरंगबलीची मूर्ती तिथं स्थापन करण्यात आली आहे 16 फूट उंचीची, गयानामध्ये, एसेक्युबो कोस्टमध्ये. चला नेक्स्ट प्रश्न. कमी वेळेत आपल्याला जास्त प्रश्न घ्यायचा आहे म्हणून थोडा स्पीडमध्ये जातोय. कालचा लेक्चर पण ज्यांनी बघितलं नसेल पुन्हा एकदा विनंती आहे की कालचा लेक्चर बघावा. भरपूर आपण डिटेल्स हे केलेले आहेत, आणि 100% आहे की मागच्या वेळेला पण मी जे करंट अफेअर्सची सिरीज घेतलेली दुसऱ्या चॅनलवर, तिथून डायरेक्टली राज्यसेवा 1 डिसेंबर 2024ला जी राज्यसेवा परीक्षा झाली त्यात आपल्याला डायरेक्टली बघू शकता की 6 ते 7 प्रश्न डायरेक्टली आलेत. आणि इट इज एक्सपेक्टेड की जानेवारीपासून जूनपर्यंतचा जो माझा टार्गेट आहे, जो मे पर्यंत आपल्याला आज कंप्लीट होईल, की तिथून पण 5-6 प्रश्न आपण एक्सपेक्ट करू शकतो की डायरेक्ट करंट अफेअर्समध्ये येतील. आणि जास्त काय मेहनत करण्याची गरज नाही. हे सर्व जे व्हिडिओज आहेत तुम्ही फास्ट फॉरवर्डमध्ये मध्ये ब्रेक घेताय, वॉकिंग करताय गार्डनमध्ये, सकाळी उठलाय आणि फ्रेश होताय, या सर्व बघू शकता. इयरफोनवर तुम्ही डायरेक्टली लायब्ररीमध्ये बोर होत आहात अभ्यास करत 2च्या स्पीडवर डायरेक्टली लावून तुम्ही डायरेक्टली हे सगळे बघू शकता. सगळे अवेलेबल आहे आणि लक्षात पण राहील इझिली. चला, बिहारने डॅश येथे होणारे आंतरराष्ट्रीय खरेदी विक्रेता संमेलन 2025 मध्ये कृषी अन्न शक्तीचे प्रदर्शन केले आहे? गया, पटना, सिवान, बक्सर. आता हा प्रश्न असा येऊ शकतो की इंटरनॅशनल बायर सेल मीट आहे, जे आंतरराष्ट्रीय खरेदीदार विक्रेता संमेलन आहे, ते कुठे झालं? ते बिहारमध्ये झालं. आणि बिहारमध्ये कुठे झालं तर पटना येथे, बिहारची राजधानी पटना. आणि बिहार आता चर्चेचं कारण आहे इलेक्शन कमिशनचं हे, आणि 52 लाख वोटर्स लोकांना त्या बिहारच्या बघू शकता इलेक्शन येणार आहेत, आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने 52 लाख वोटर्स लोकांना काढून टाकले आहेत. आणि त्यात पण असा मुद्दा झालाय की जे लोक जिवंत आहेत त्यांना मृत्यू घोषित केलेला आहे त्या ह्याच्यामध्ये, ज्या नावं जे काढलेले आहेत. आणि त्याच्यात भरपूर मोठा मुद्दा चाललाय. सुप्रीम कोर्टामध्ये पण ते गेले, आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की तुम्ही इलेक्शन कमिशनला सांगितलं आहे की तुम्ही रिपोर्ट प्रेझेंट करा, की आणि आधार कार्डवर आहे त्यांचं की डायरेक्टली नोंदणी करा. असं तो भरपूर इलेक्शन कमिशनचा मुद्दा चाललेला आहे आपल्या देशात. म्हणून लक्षात ठेवायचं हे सर्व जे करंटमध्ये घडतायत ना, हे सर्व आपल्याला फक्त आपला एवढा नॉलेज असलं पाहिजे की कसं असायचं की जर तुम्ही 2-3 वर्षाचा जो तुमचा जर अभ्यास असेल 2022 ते आतापर्यंतचा, तर लक्षात असेल की 2022ला सरकार पलटी झालं, एकनाथ शिंदे साहेब गेलेत आणि मग दुसरं एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झालेत. आणि त्यानंतर बघू शकता की गव्हर्नरची भूमिका होती, इम्पॉर्टंट होती. आता तुम्ही 2022, 21, 23चे जे पेपर खोलून बघा, गव्हर्नरवर हमखास MPSCने भरपूर प्रश्न विचारलेले आहेत. म्हणून आता सध्या जे हायलाइटमध्ये इलेक्शन कमिशन असेल, महाकुंभ असेल, या सर्व ज्या घटना घडतायत या सर्व हायलाइटमध्ये आहे. पार्टीज असतील, नॅशनल पार्टी आणि हे स्वायत्त संस्था असतील, हे जास्त न्यूजमध्ये आहेत. मग ह्याच्यावर प्रश्न येण्याचे 100% चान्सेस आहेत.
चला नेक्स्ट, GS1 ने कोणत्या वर्षापर्यंत जागतिक स्तरावर नेक्स्ट जनरेशन QR कोड सादर करण्याची योजना आखली आहे? GS1 म्हणजे ग्लोबल स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशन. 2026, 27, 28, 29 काय केले की जागतिक लेवलवर बघू शकता आपलं हे जागतिक स्तरावर नेक्स्ट जनरेशन QR कोड योजना आखली आहे. कधीपर्यंतची आहे ती? 2027. लक्षात ठेवायचं, 2027 इज अन इम्पॉर्टंट डेट. चला नेक्स्ट, चागोस बेटे डॅशला सोपवण्यासाठी युकेने करार केला. भारताने या कराराचे स्वागत केले. मॉरिशस, मालदीव, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका. चागोस बेटे जे आहे ते डॅशला सोपवण्याचे युकेने करार केला आहे. म्हणजे युके जे चागोस बेटे आहेत ते कुठल्या देशाला देणार आहेत आणि भारताने त्याचं स्वागत केले आहे, तर इट इज मॉरिशस. येस. आता गुगलमध्ये असा प्रश्न बनवू शकतो की चागोस बेटे कुठे आहेत? मॉरिशसमध्ये. मग चागोस बेटे बरोबर चागोस बेट झाले, त्याचे आयलंड झालं, त्याच्याबद्दल काय प्रकार आहे? कुणाकडे होता? युकेकडे होता, युनायटेड किंगडम. त्यांनी चागोस आयलंड पुन्हा एकदा मॉरिशसला देण्याचं हे केलं आणि भारताने स्वागत केलेलं आहे. चला नेक्स्ट, सन ऑफ सरदार चित्रपटातील अभिनेता मुकुल देव यांच्या वयाच्या 54व्या वर्षी निधन झाले. मुकुल देव यांनी कोणत्या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले? यमला पगला दिवाना, दस्तक, उमरता, जय हो. सन ऑफ सरदार बघू शकता की हे जे पिक्चर आहे मुकुल देव यांचं वयाच्या निधन झालेलं आहे. आणि कुठले पण फिल्म स्टार असतील ह्याच्यावर प्रश्न विचारले जाण्याचा आयोगाची परंपरा आहे, म्हणून त्या टायमाला बघू शकता की मे महिन्यातली ही घटना होती आणि डायरेक्टली मी प्रश्न बनवलेला आहे. ते योग्य उत्तर आहे दस्तक. येस. नेक्स्ट, न्यूरोट्रॉफिन पेप्टोडोमिनिक्टा औषधे म्हणजे पेप्टिडोमिनेटिक ड्रग्स न्यूरोडिजनरेटिव्ह डिसऑर्डर विकारांवर उपचार करण्यासाठी आश्वासन देतात. न्यूरोट्रॉपिन कोणत्या कार्याला समर्थन करतात? म्हणजे विच फंक्शन इज सपोर्टेड बाय न्यूरोट्रॉपिन. जे न्यूरोट्रॉपिन ड्रग्ज आहे ते काय नेमकं करतात? तर पचन, हाडांची निर्मिती, न्यूरॉनचे अस्तित्व आणि दुरुस्ती, सर्व्हायव्हल अँड रिपेअर, रक्त घोटणे. मग न्यूरोट्रॉपिन आहे, न्यूरो नावातच आहे, न्यूरॉनचे अस्तित्व आणि दुरुस्ती. आणि न्यूरॉन्स बघू शकता, न्यूरॉन हे ब्रेन्समध्ये असतात आणि जेवढे न्यूरॉन्स एक मशरूम सारखे असतात आणि जेवढे न्यूरॉन्स एक दुसऱ्याला कनेक्टेड असतात तेवढी हाय ग्रास्पिंग पॉवर, हाय एनर्जी आणि लक्षात राहण्याची कॅपॅसिटी जास्त असते. आणि जेव्हा तुम्ही सिगरेट, दारू आणि हे सगळं जे फॅट सबस्टन्स, शुगर बिगर खाता त्याच्याने अंगात येते सुस्ती आणि ते न्यूरॉन्स असतात एक दुसऱ्याचे कनेक्शन तुटत जातात. म्हणून MPSCचा अभ्यास करताना, कुठल्याही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना, आता हायेस्ट काहीतरी अभ्यास व्यवसायामध्ये आहे, तर बघू शकता न्यूरॉन्स तुमचे कनेक्टेड होणे महत्वाचे आहे. कारण न्यूरॉन्समध्येच सर्व काही आहे, जे बघू शकता हॉर्मोन्स इम्बॅलेन्स आणि हे सर्व करत राहतात. चला, धर्मेंद्र प्रधान यांनी लिव्हरपूल विद्यापीठाला डॅश कॅम्पससाठी इरादा पत्र सुपूर्द केलं आहे. बेंगळुरू, मुंबई, गुजरात, राजस्थान. धर्मेंद्र प्रधान हँड्स ओव्हर लेटर ऑफ इंटेंट टू युनिव्हर्सिटी ऑफ लिव्हरपूल फॉर डॅश कॅम्पस. म्हणजे युनिव्हर्सिटी ऑफ लिव्हरपूल कुठे आपला कॅम्पस भारतात खोलणार आहे? इनडायरेक्टली तोच प्रश्न आहे. मग ह्याचं योग्य उत्तर आहे बेंगलोरला, कर्नाटकची राजधानी. मग लिव्हरपूलची युनिव्हर्सिटी कॅम्पस जे आहे बेंगळुरूमध्ये हे आहे. चला, मंत्रिमंडळाने 4 पदरी बडवेल नेल्लोर महामार्गाच्या विकासाला मान्यता दिली. बडवेल नेल्लोर कॉरिडोरची एकूण लांबी किती आहे? 107.1, 108, 109, 110, 134, 134 हे तर हे केलंय आणि कॅबिनेटने अप्रूव्ह केलेलं आहे. आणि असे आउट ऑफ द बॉक्स प्रश्न विचारायची MPSCला सवय आहे. मग डायरेक्टली हा प्रश्न घेऊन आलेलो आहे. याचं योग्य उत्तर आहे 108.134 किलोमीटर. यस. डन. चला नेक्स्ट, इको फिशिंग पोर्ट वर लक्ष केंद्रित मत्स्य व्यवसाय विभाग आणि AFD डॅश मध्ये तांत्रिक संवाद आयोजित करतात. कोची, मुंबई, आसाम, नवी दिल्ली. इको फिशिंग पोर्ट्स इन फोकस डिपार्टमेंट ऑफ फिशरीज अँड AFD होल्ड टेक्निकल डायलॉग इन कुठे? हे बघू शकतो डायलॉग झाला नवी दिल्ली येथे. येस, लक्षात ठेवायचे राजधानी आहे आणि तिकडे सर्व डिपार्टमेंट ऑफ फिशरीज आणि हे सर्व आहे, तर तिकडेच सर्व डिस्कशन झालं त्यांच्यामध्ये. चला नेक्स्ट प्रश्न, 100% साक्षरता मिळवणारे डॅश हे भारतातील पहिले राज्य बनले. गोवा, केरळ, नागालँड, मिझोरम. तर याचं योग्य उत्तर आहे गोवा. साक्षरता भारतातील पहिले राज्य बनले आहे गोवा. इथून बघू शकता ह्याच्यानंतर मिझोरम पण आहे. हे कालच्या ह्याच्यात पण डिस्कशन झालेलं पूर्ण मिझोराम आहे आणि गोवा सेकंड आहे. तर गोवानी जास्त हे केलेलं आहे. मग गोवा, मिझोराम लक्षात ठेवायचं आणि केंद्रशासित प्रदेशमध्ये लडाख. येस, गोवा हे आहे आणि मिझोराम आहे सेकंड.
मिझोराम सेकंड आहे, गोवाने पहिले अचीव केलेलं आहे. मिझोराम सेकंड आहे, गोवा फर्स्ट, मिझोराम सेकंड आणि लडाख फर्स्ट. आता तुम्ही बोलणार की लडाखनी तर ऑलरेडी जून म्हणजे 2024लाच हे केलेलं, पण लडाख हा केंद्रशासित प्रदेश आहे, युनियन टेरिटरी आहे आणि हे आहे राज्य. आणि आपल्याला काय विचारलेलं, पहिले राज्य बनले आहे जे कुठलं आहे, साक्षरता, इट इज गोवा. आणि नेक्स्ट आहे मिझोराम. आणि इट इज हे शुअर की नेक्स्ट टाइम तिसरा जे येईल केरला येईल, कारण उल्हास योजना अंतर्गत आपण हे सगळं ठरवतोय. आणि उल्हास योजनेअंतर्गत 95% पेक्षा जास्त जर साक्षर असेल लोकसंख्या त्या राज्याची, त्याला आपण साक्षर घोषित करतो. येस. नेक्स्ट, मे 2025मध्ये कोणी 31व्यांदा माउंट एव्हरेस्ट सर करून नवा विक्रम केला. येस, माउंट एव्हरेस्ट, त्याची हाईट 8848 आहे. पण त्यात पण हे आहे की काही चायनाने जे नवीन हाईट काढली 8848.28 का 16 असं काहीतरी आहे. 8848 लक्षात ठेवायचं, हायेस्ट माउंटेन आहे आणि हाय कुठे, नेपाळमध्ये आहे. येस. मग कोणी असं 31व्यांदा हे केलं, रेनॉल्ड मेस्ने, योंग रोंगलूप, नॉर्दम योल्मी, कामिरिटा शेर्पा. तर आन्सर आहे कामिरिटा शेर्पा. भरपूर फेमस ट्रेकर आहेत हे, आणि यांनी 31व्यांदा माउंट एव्हरेस्ट सर केलेलं आहे, विच इज अ व्हेरी बिग अचिव्हमेंट. चला नेक्स्ट, एप्रिल 2025मध्ये जागतिक स्तरावर अडचणी असून देखील भारताची निर्यात 12.7% वाढून डॅश झाली आहे. आता एप्रिलचा डेटा मे मध्ये येतो, म्हणून असा एप्रिल 2025 आपल्याला वाटतंय क्वेश्चनमध्ये. 73.5 बिलियन, 73.7, 73.7, 73.8. आणि हे इम्पॉर्टंट आहे कारण बजेट जे लागू होतं ते एप्रिलमध्येच लागू होतं, आणि आहे 73.8 बिलियन. 12.7%ने वाढून ते 73.8 बिलियन झालेलं आहे. आणि सध्याचा हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे कारण अमेरिकाने, डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर बघू शकता 50% टॅरिफ मारलेला आहे. पहिले 25 आणि नंतर 25, आणि त्याच्यानंतर अजून पण दिलं आहे की रशिया आणि जर युक्रेनचा वॉर थांबला नाही तर आम्ही अजून टॅरिफ लावणार. जे कुठेतरी अन्याय होत चाललेला आहे. अमेरिकाला स्वतःचं स्थान राहिलेलं नाही आहे. अमेरिकाचा इश्यू एक मी शॉर्टमध्ये सांगतो की इकडे आपलं अमेरिका आहे, इथे क्युबा देश आहे, क्युबा. आता इथे युक्रेन आहे आणि इथे रशिया आहे. आता जेव्हा क्युबन वॉर झालं तेव्हा क्युबाचा जो पूर्वचा भाग होता तो USA ने घेतलेला, अमेरिकाने, आणि क्युबाला रिटर्न देत नव्हते. मग काय झालं, क्युबा एवढा छोटा देश आणि अमेरिका एवढा बल्लाढ्य देश ज्याच्याकडं न्यूक्लिअर पॉवर आणि सर्व, हे काय करणार म्हणून क्युबा गेले डायरेक्ट रशियाकडे त्या टायमाला. आणि रशियाला सांगितलं की तुम्हाला काय पाहिजे सांगा, आमचा बेस आम्ही लीजवर देतोय, जे पोर्ट्स आहेत. आणि मग रशियाने एक बेस बनवून इथं आपले न्यूक्लिअर सेटअप लावले, म्हणजे रशियाच्या सेटअपमध्ये आला अमेरिका. आणि हे अमेरिकाला कुठेतरी बघू शकता की बदले की भावना, म्हणून हे सगळं प्रकार चाललंय की जर रशिया युक्रेन वॉर थांबला तर युक्रेनला अमेरिका सपोर्ट करणार आणि युक्रेन बरोबर डील करणार. आता तुम्ही आम्हाला एक जागा द्या आमचे न्यूक्लिअर टाकायला, सो दॅट रशिया पूर्ण रडारमध्ये येतोय. आणि रशियाला हे माहिती आहे म्हणून ते रशिया युक्रेन वॉर हे चालू आहे, म्हणून अमेरिका इथं हस्तक्षेप करते. इव्हन वॉर थांबल्यावर हा नाटोचा सदस्य पण होईल, आणि बरंच काय राजकारण आहे. आणि भारताला प्रेशराईज करतायत, म्हणून बघू शकता भारताला प्रेशराईज करण्यासाठी टॅरिफ वाढवले. पहिले पाकिस्तान बरोबर डील केली, भारताचे टॅरिफ वाढवले, सगळं काही चाललेलं आहे. पण भारत आज बघू शकता की हार मानणारा देश नाही. मला वाटतं जर इंदिरा गांधी आज असती तर अमेरिकेला म्हणजे भीकी घातली नसती जास्त काय, कारण त्या टाइमला इंदिरा गांधींनी करून दाखवलेलं होतं 1971च्या टायमाला. म्हणून शी वॉज कॉल्ड एज अ आयर्न लेडी ऑफ द इंडिया, कारण भरपूर स्ट्रॉंग प्राईम मिनिस्टर होते ते. बघू शकता असा हा क्युबा आणि बघू शकता हा लफडा आहे USA चा. आणि म्हणून USA बदले की भावनामध्ये चाललंय. आणि इतका मोठा वॉर रशियाने युक्रेनवर केला आणि USA फक्त बघत राहिला. इंडियाने पाकिस्तानवर असं शॉर्ट जे ऑपरेशन सिंदूर केलं, USA ने काय नाही केलं. म्हणून USA चा जो जागतिक रोल आहे त्यांचा वाटतंय की जग हे यांचे जागीरदार आहे. मग हे कुठेतरी ते त्यांचा इम्पॉर्टन्स पूर्ण जगात कमी होत आहे, म्हणून हे सगळी लफडी चाललेले आहेत. चला नेक्स्ट, मे 2025मध्ये DRDOचे अध्यक्ष डॉक्टर समीर V कामत यांनी कोणत्या ठिकाणी ऑटोमोटिव्ह आणि सशस्त्र साठे प्रणाली केंद्राचे उद्घाटन केले आहे. म्हणजे वेपन सिस्टम टेस्टिंग सेंटर जे आहे मे 2025मध्ये जे DRDOचे चेअरमॅन, हा अजून एक आपल्याला डायरेक्टली डेटा भेटतो. DRDOचे चेअरमॅन समीर V कामत आहेत. कुठे इनॉग्रेट केले, बेंगलोर, चेन्नई, हैदराबाद, वायझॅक. तर ह्याचं आन्सर आहे चेन्नई. लक्षात ठेवायचे वेपन्स. भारताचा असा मॅप आहे, मग बट ऑब्व्हियसली आहे की जे मेन आहेत ते खालीच असणार, वर जास्त हे नसणार कारण ते रडारमध्ये येतात सर्व. मॅक्झिमम जे आहेत वेपन्स ते इकडेच आपल्याला बघू शकता. इस्रोचं पण बघू शकता की बेंगलोर त्याचं हे आहे, इस्रोचं आपलं मुख्यालय. आणि हे सर्व दक्षिण ह्याच्यातच आहे. नाशिकला पण अर्टलरी आपल्याला बघू शकता, नाशिकला अर्टलरी फॅक्टरी आहे. तसंच भारताने 2025च्या सॅफ अंडर-19 चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत कोणत्या संघाला 90 विजेतेपद मिळवले आहे. नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश, भूतान.
हे कालच्या लेक्चरला पण आपण डिस्कस केलेलं. आज डायरेक्टली त्याच्यावर प्रश्न झालेला आहे. आपण डायरेक्टली ह्याचं उत्तर बघायचं आहे. उत्तर आहे बांगलादेश. आणि भारताने हे अंडर-19 दुसऱ्यांदा चॅम्पियनशिप जिंकले. पहिला 2023ला जिंकलं होतं आणि ड्रॉ झालेली मॅच 1-1 असं. फुटबॉलची आहे मॅच ही, SAFF ड्रॉ झालेली, पण पेनल्टी शूटआउटमध्ये बांगलादेशला पण 4-3 असं पराभव केलेला आहे. येस, लक्षात राहू द्या. बांगलादेश आणि भारताने जिंकलेला आहे अंडर-19 चॅम्पियनशिप फुटबॉल. आणि फुटबॉल हे कुठेतरी आता बघू शकता भारतात उगम होत चाललेला आहे चांगला. मग आपल्याला सपोर्ट करणं पण गरजेचं आहे तेवढंच. चला नेक्स्ट. भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमाचे प्रणेते MR श्रीनिवासन यांचे वयाच्या 95व्या वर्षी निधन झाले. त्यांना केव्हा पद्मविभूषण पुरस्कार दिला होता? व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न, व्हेरी इम्पॉर्टंट, हाय चान्सेस ऑफ कमिंग इन द एक्झाम. MR श्रीनिवासन काय आहे? पायनर्स ऑफ इंडियाज न्यूक्लिअर एनर्जी प्रोग्राम. जे भारताचे अणुऊर्जा कार्यक्रमाचे प्रणेते असे पण प्रश्न विचारले शकतात. MR श्रीनिवासन. पद्मविभूषण कधी भेटलं? 84ला, 87ला, 90ला, 2015ला. तर ह्याचं योग्य उत्तर आहे 2015ला, कारण रिसेंट भेटलेलं आहे. 2015 जेव्हा मोदी सरकार आलं त्याच्यानंतर मग यांना कुठेतरी बघू शकता एक लाईमलाईट भेटलं आणि रेकग्निशन भेटलं. लाईमलाईटपेक्षा आपण बोलू तो एक चांगला वर्ड आहे रेकग्निशन. MR श्रीनिवासन, पायनर्स ऑफ इंडियाज न्यूक्लिअर एनर्जी प्रोग्राम. चला डन. नेक्स्ट. सुएझ कालव्याने मालवाहू जहाजांना 15% सवलत जाहीर केली आहे. तांबड्या समुद्रातील म्हणजे रेड समुद्रातील संकटात व्यावसायिक जहाजांना लक्ष्य करण्यासाठी कोण जबाबदार होते? म्हणजे सुएझ कनाल्स ऑफर 15% डिस्काउंट टू कार्गो शिप हू वेर रिस्पॉन्सिबल फॉर टार्गेटिंग कमर्शियल शिप्स इन द रेड सी क्रायसिस. येमेन मधील इराण समर्थित हाऊटी बंडखोर, इराणी नौदल, सोमालीचे चाचे, पायरेट्स या आयसिस. तर याचं योग्य उत्तर आहे येमेन मधील इराण समर्थित हाऊटी बंडखोर. तिकडे भरपूर इश्यू चालले आहे म्हणून सुएझ कनाल जे आहे त्यांनी 15% डिस्काउंट मारलेले आहे. इथून कार्गो शिप आमच्या टाका. कनाल म्हणजे असं असतं की वॉटर लेवल असं कुठंतरी असतं. हे सी लेवल आहे समजा आणि इकडून अशी सी लेवल. इथून जर समजा जहाज येत आहे तर इथं तर कॅनल आहे ना, इकडून डायरेक्ट खाली पडेल. मग काय करतात? जहाजाला इकडे घेतात आणि पाणी भरतात पहिले आणि मग जहाजाला मग पुढे जाऊन परत पाणी खाली करून या लेवलला घेऊन तिथं पुढे पास करतात. दॅट इज कनाल. माहीत नसेल तर तुम्ही ते व्हिडिओ बघा, तुम्हाला लक्षात येईल. चला. कोणत्या देशाने 24व्या हिंदी महासागर रिम असोसिएशन मंत्रिमंडळाच्या बैठकीचे आयोजन केले आहे? येस, वन ऑफ द इम्पॉर्टंट फॉर द 24व्या इंडियन ओशन रिम असोसिएशन. इंडिया म्हणजे भारत, श्रीलंका, मालदीव्स, दक्षिण आफ्रिका. कोणत्या देशाने हे केलेलं आहे बैठकीचे आयोजन? तर याचं योग्य उत्तर आहे श्रीलंका. येस, एक मिनिट. चला नेक्स्ट प्रश्नाकडे आपल्याला जायचं डायरेक्टली. फास्ट मध्ये चाललंय सो दॅट कमी वेळेत जास्त प्रश्न आपल्याला कव्हर करायचे. चला नेक्स्ट. 2025च्या ज्युनियर शूटिंग वर्ल्ड कपमध्ये रायझा डिल्लनने कोणत्या स्पर्धेत रौप्य पदक जिंकले आहे? 10 मीटर एअर पिस्तॉल, ट्रूप शूटिंग, स्कीड शूटिंग, 25 मीटर पिस्तॉल. राझिया दिल्लॉन. तर हे जे योग्य उत्तर आहे स्कीड शूटिंग. लक्षात ठेवायचं आहे. रायझा दिल्लॉन असं पण प्रश्न येईल. रायझा दिल्लॉन या कुठल्या खेळाशी संबंधित आहेत? तर लक्षात ठेवायचं आहे शूटिंग. चला नेक्स्ट. दरवर्षी आफ्रिका दिन कधी साजरा केला जातो? काल पण मी थिअरीमध्ये शिकवलंय. 22 मे, 23 मे, 24 मे, 25 मे. कालच मी शिकवलंय आफ्रिकासाठी आफ्रिकन युनियन आणि हे सर्व. 25 मे 1963ला जे स्थापन झालेलं आहे आफ्रिका युनिटी हे आहे कम्युनिटी, त्याच्या सन्मानार्थ 25 मेला आपण बघू शकता आफ्रिका दिन म्हणून साजरा केला जातो. चला नेक्स्ट. काला आजाराचे उच्चाटन करण्यासाठी 6 आफ्रिकन देशांनी सीमापार कार्यक्रम आणि प्रयत्नांना गती देण्यासंबंधित करारावर स्वाक्षरी केली आहे. काला आजाराला कारणीभूत असलेल्या परजीवी कोणामार्फत पसरवतो? म्हणजे काळा आजार जे आहे कशाने पसरवतो? डास, टिक, घरमाशी या फिमेल सँडफ्लाय, मादी सँडफ्लाय. येस, काळा आजार आहे जे फिमेल सँडफ्लाय, मादी सँडफ्लायनेच पसरवतो. हे सायन्सच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट आहे, कारण 6 आफ्रिकन देशांनी ॲग्रीमेंट केलं आहे की क्रॉस बॉर्डर प्रोग्राममुळे हे ट्रान्समिट पॅरासाईट काला आजार आहे त्याला एलिमिनेट करायचं आहे. मग काला आजार होतो कशाने? काला आजार होतो फिमेल मादी सँडफ्लायने. चला, चीनच्या पहिल्या लघु नमुना मोहिमेचे नाव काय? पुन्हा एकदा व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन.
जगात काहीतरी पहिलं होते, ते पण चायना आपला कॉम्पिटिटर देश. मग ते आपल्याला जाणून घेणं इम्पॉर्टंट आहे. चायनाज फर्स्ट एस्ट्रॉइड सॅम्पलिंग मिशन. चायनाज फर्स्ट एस्ट्रॉइड सॅम्पलिंग मिशन. चांगई 6, तियानवेन 2, लॉन्ग मार्च 9, शेन्झो 12. तर ह्याचं आहे तियानवेन 2. तियानवेन 2. काय आहे? चायनाज फर्स्ट एस्ट्रॉइड सॅम्पलिंग म्हणजे लघुग्रह नमुना मोहिमेचे नाव. पहिलं लघुग्रह मोहीम तियानवेन 2 लक्षात ठेवायचं आहे. चला नेक्स्ट. मंत्रिमंडळाने महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील भारतीय रेल्वेमध्ये 2 मल्टी ट्रॅकिंग प्रकल्पांना मान्यता दिली आहे. या प्रकल्पामध्ये कोणते 2 रेल्वे विभाग सामील आहेत? बघू शकता मंत्रिमंडळाने महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशसाठी. तर दिल्ली मुंबई आणि चेन्नई कोलकाता, रतलाम नागदा आणि वर्धा बल्हारशाह, भोपाळ इंदोर आणि पुणे नाशिक, नागपूर भोपाळ आणि कानपूर लखनौ. तर याचं योग्य उत्तर आहे रतलाम नागदा आणि वर्धा बल्हारशाह. यस, रतलाम हे बघू शकता की मध्य प्रदेशमध्ये आहे आणि वर्धा आणि आपला बल्हारशाह बघू शकता महाराष्ट्रात आहे. आणि या दोघांच्या बघू शकता की महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमधील 2 मल्टी ट्रॅकिंग प्रकल्पांना मान्यता दिलेली आहे. मग तेवढंच लक्षात ठेवायचं आपल्याला. डायरेक्टली हे आले तर आले प्रश्न, नाही तर नाहीच येणार, कारण ह्याच्यात तुक्का मारण्यासारखं काही नाहीये. डॅशने 2 डिजिटल प्लॅटफॉर्म लॉन्च केले, नो योर डिजी पिन आणि नो योर पिन. यस, डायरेक्टली आहे त्याला नो योर डिजी पिन आणि नो योर पिन कोड. आता डिजी पिनने तुम्हाला लक्षात येईल की डिजी यात्री ॲप आहे जे एअरपोर्टला यूज होतं. मग तुम्ही मिनिस्ट्री ऑफ एअर असं पण हे करू शकता. ह्याच्यात ऑप्शनमध्ये नाही आहे, पण ते कन्फ्युजनला टाकू शकतात ऑप्शनमध्ये. मग नो योर डिजी पिन आणि नो योर पिन कोड लक्षात ठेवायचे. कोण आहे? टपाल विभाग, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, कॉमर्स या डिपार्टमेंट ऑफ होम. होम डिपार्टमेंटला ह्याचं काही लेणं देणं नाही, कॉमर्सची पण काही लेणं देणं नाही. विज्ञान पण काय करेल पिन कोड आणि हे जर डिजी पिनचं. मग बट ऑब्व्हियसली आहे डिपार्टमेंट ऑफ पोस्ट, टपाल विभाग आहे जे संपूर्ण हे आहे आणि त्यांनाच गरज आहे डिजी पिनची. डिजिटल पिन हे असेल तर आपण बघू शकता काय होऊ शकतं ह्याच्याने, नो योर पिन कोड. मग प्रत्येक हे जे बघू शकता एक स्कॅनर बनतील. तुम्ही स्कॅन केल्यावर तुमच्या एरियाचा आपला पिन कोड पण येऊ शकतो. असं काहीतरी एकदम जबरदस्त आहे. म्हणजे पॅकिंग पार्सल येतात त्याच्यावर आत्ता पण बघू शकता की वेगवेगळे जे ई कॉमर्स इंडस्ट्रीमधले पॅकेज येतात त्याच्यावर स्कॅनर असतो. तो स्कॅन केल्यावर त्याच्यातलं नावासकट ॲड्रेस पण येतो. मग तिकडं आपल्याला लोकेटिंग इझी पडतं. वेस्टर्न झोनमध्ये आहे, ईस्टर्न झोनमध्ये आहे, सदर्न आहे, नॉर्दर्न आहे, असं संपूर्ण माहीत पडतं. चला नेक्स्ट. स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2025 कोणी सुरू केले? नरेंद्र मोदी, गजेंद्र सिंग शेखावत, CR पाटील, हरदीप सिंग पुरी. तर हे जे प्रकल्प आहे जलशक्ती मंत्रालय, जलशक्ती मंत्रालयाद्वारे सुरू करण्यात आलेला होता. आता जलशक्ती मंत्री कोण आहेत? तर आपलेच CR पाटील. यस, असंच बघू शकता. हा जो लॉजिक परीक्षेला लावायचा आहे आणि सेम बघू शकता सेम पॅटर्नवर जे आयोग असेच प्रश्न विचारते की त्या प्रश्नातच काही प्रश्नातच उत्तर लपलेलं असतं आणि आपल्याला त्याच्यावरच कॉन्सन्ट्रेट करायचं, फोकस करायचंय. चला नेक्स्ट. मे 2025 मध्ये कोणत्या युरोपियन देशाच्या राष्ट्रीय विधानसभेने त्यांच्या पहिल्या वाचनात सहाय्यक मृत्यू विधेयकाला मान्यता दिली आहे? व्हेरी इम्पॉर्टंट. मे 2025. कालच्या थिअरीमध्ये पण सांगितलेलं की प्रश्न असेच बनू शकतात. आयर्लंड, फ्रान्स, स्पेन, स्लोव्होकिया. तर यस, कोण आहेत? मिस्टर फ्रान्स या देशाने केलेत. ऑलरेडी नेदरलँड आणि बघू शकता या देशात नेदरलँड आणि अजून एक देश होता की तिथं ऑलरेडी स्वित्झर्लंड आणि नेदरलँड आहे जिथं ऑलरेडी इच्छामरण हे पद्धत लागू आहे. आणि आता फ्रान्स आणि बऱ्याच युरोपियन हे डेव्हलप्ड नेशन आहे. मग युरोपियन कंट्रीजमध्येच असे जे आहेत ते लागू आहेत ॲक्च्युली ते रूल्स की स्वइच्छा मरण आणि मरण म्हणजे काही पण जर हे झालं तर त्यांना स्वतः येऊन म्हणजे सुसाईड, असिस्टंट सुसाईड म्हणून आपण हे करू शकतो. डाईंग बिल. यस. भारतीय व्यापारी नेत्यांनी तुर्की आणि अझरबैजानवर कोणत्या कारणामुळे बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे? भारतीय व्यापारी नेत्यांनी तुर्की आणि अझरबैजानवर कोणत्या कारणामुळे बहिष्कार टाकण्याचा? भारत पाकिस्तानच्या वेळेला पण बघू शकता की हे जे तुर्की आणि अझरबैजान आहे यांनी पाकिस्तानची साईड घेतली, बरंच काहीतरी हे होत होता आणि म्हणून मग भारतीय व्यापाऱ्यांनी हे केलेलं. आणि मग ते कशासाठी? हे व्यापारवादामुळे तर नाही, पर्यावरण चिंतामुळे तर कधीच नाही. तुर्की आणि अझरबैजान यांनी पाकिस्तानला दिलेल्या पाठिंबा हेच आन्सर आहे. आणि चौथं पण ऑप्शन बघूया, भारतीय व्यापाऱ्यांसाठी विजाचं. हे काय प्रकारच नाहीये की भारत आणि पाकिस्तान बघू शकता की यांच्यामधील जे वाद होता आणि तुर्की आणि अझरबैजानने पाकिस्तानला सपोर्ट केल्यामुळे हा इश्यू क्रिएट झालेला. चला नेक्स्ट. रोमानियातील बुदापेस्ट येथे झालेल्या
2025च्या सुपरबेट बुद्धिबळ क्लासिक स्पर्धेत कोणी विजय मिळवला आहे? डी गुकेश, चेसची स्पर्धा आहे. अल्रिजा फिरोजिया, मॅक्सिस वॉचियर लाग्रेव, आर प्रज्ञानंद. तर याचं योग्य उत्तर आर प्रज्ञानंद. बघू शकता आर प्रज्ञानंद आणि डी गुकेश. डी गुकेशवर प्रश्न येऊन गेलेला आहे डायरेक्टली. आपल्या आत्ताच आला, मला वाटतं कंबाईंड बी मेन्सला आलेला का कुठल्या तरी ह्याच्या आलेला, पण डी गुकेशवर एक प्रश्न येऊन गेलेला आहे. ह्याच्यावर पण आलेला जे आत्ता जी 4 ऑगस्टला पण परीक्षा झाली आहे CAPF, त्यात पण एक स्पोर्ट्स रिलेटेड होता आणि चेसवर हे होता. अजून पण आहे की जे भाऊ बहिणीची जोडी पण जिंकलेली मागच्या वर्षी, आर प्रज्ञानंद आणि त्याच्या बहीण, ते पण लक्षात ठेवायचं. तो प्रश्न राहिलेला आहे आणि तो कुठेतरी आहे की तोच प्रश्न पूर्ण स्लॉटमध्ये राहिलेला आहे यावर्षीच्या परीक्षेत. आयोग कदाचित विचारू शकते. यस. नेक्स्ट, 2025 मध्ये माउंट एव्हरेस्ट यशस्वीरित्या सर करणाऱ्या NCC चमूतील एकूण किती कॅडेट्स होते? 8, 10, 12, 14. आपण तिथं बघितलं 31 वेळा सर कोणी ते रितू हे होत्या, त्यात 10 जणांनी NCCचे हे आहेत. लक्षात ठेवा की ह्या सिरीज नंतर जे जूनपर्यंत आपल्याला कव्हर करायचं आहे, त्याच्यानंतर जे एक्सपेक्टेड क्वेश्चन्स आहेत की आपले मग काय जात आहेत, आपलं महाराष्ट्र रिलेटेड जे प्रश्न असतील, जे म्हणजे करंट अफेअर्सला डिस्कशन, ते तर कव्हर करतोच आहे, पण एक्स्ट्रा अजून महाराष्ट्रावर पण एफर्ट्स टाकूया. प्लस इकॉनॉमिक सर्वे असेल, बजेट असेल, ह्याच्यावर पण एक स्पेशल सेशन घेऊन येणार आहोत. म्हणजे सप्टेंबर महिन्यात आपण ते घेऊन येण्याचा प्रयत्न करू. पहिले हे आपल्याला जानेवारी ते जून हे जे कुठंतरी आपल्याला माहिती आहे 6 महिने आहेत, जे व्हेरी इम्पॉर्टंट आहेत, व्हेरी इम्पॉर्टंट. ह्या 6 महिन्याच्या करंट अफेअर्समधलेच बघू शकता 15 मधले 8 ते 9 प्रश्न या 6 महिन्यातच फसतील. कदाचित 10 प्रश्न पण येतील. मग त्याच्यावर पहिले फोकस ठेवूया. कारण जे आपल्याला 15 पैकी जर शॉर्ट माहीत असले की 7 ते 8 प्रश्न आपले राईटच आहेत आणि पुढचे जरी 50% तुक्के मारून नाहीतर नॉलेजच्या बेसवर आपण सॉल्व्ह केले, तर बाकीचे राहिलेले समजा 8 प्रश्न समजा घेऊ, 8 मध्ये 4 राईट 4 रॉंग जरी केले, म्हणजे 11-4चा बॅलन्स येतोय. म्हणजे 10 प्रश्नाचा ॲव्हरेज स्कोर निघतोय, जे बघू शकता 20 मार्क आहेत. आणि आपल्याला बघू शकता राज्यसेवा 2025चा फॉर्म कमी लोकांनी भरलेला आहे आणि डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नवर आहे. आणि डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमुळे पहिलाच अटेम्प्ट आहे आणि पेपर कसा येईल, मागच्या वर्षी तर सोपा आला, त्याच्यामुळे कट ऑफ 117च्या आसपास गेला. लास्ट ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न होता आणि फर्स्ट डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे. मग लास्ट आणि फर्स्ट मधला जास्त किती डिफरन्स होऊ शकतो, तर अल्टीपल्टी पण होऊ शकतं. जास्तच डिफिकल्ट येईल, नाही तर जास्तच सोपा येईल. नाहीतर मग मध्यमचा थोडाफार चान्सेस तर वाटतात की मध्यम असेल, पण आपल्याला सगळ्यांसाठी रेडी राहायचं आहे. कारण जर समजा हा सोपा आला तर कदाचित सीसेट अवघड येईल, कारण मग सीसेटमध्ये त्यांना पूर्ण हे करायचं आहे. म्हणून इतका कट ऑफ नाही, पण आपलं टार्गेट असलं पाहिजे की 120 प्लसच मार्क आपल्याला घ्यायचा आहे. आजपर्यंत 120च्या वर कट ऑफ कधीच लागलेले नाहीत राज्यसेवेचे. म्हणजे जोपर्यंत 120 म्हणजे जो बोथ पेपर होते तेव्हा पण स्टार्टिंगला 140-150 लागायचे, त्याच्यानंतर 247 त्यांनी गेले आहे हायस्ट. पण 120च्या वरचा आपला टार्गेट पाहिजे आणि 120 काढायचे तर करंट अफेअर्समध्ये 20 मार्क आलेच पाहिजेत. म्हणजे मग बाकीच्या पॉलिटीमध्ये तुम्ही 20 घ्या, इतिहासमध्ये 20 घ्या, इकॉनॉमिक्समध्ये 20, असे 20-20चे टार्गेट केले तर 6 विषय आहेत, 120 मार्क होत आहेत. दॅट इज द प्युअर स्ट्रॅटेजी यू शुड फॉलो. नाहीतर भूगोल असा विषय आहे, भूगोल आणि पॉलिटी डायरेक्टली पैकीच्या पैकी मार्क आहे. 15-15 प्रश्न येतात, डायरेक्टली तुम्ही 12-12, 13-13 प्रश्न राईट निघतात तिथं. मग तिकडं कुठंतरी स्कोर अप होतो. करंट अफेअर्स कसं आहे, डायनामिक सब्जेक्ट आहे, भरपूर साऱ्या गोष्टी घडल्या आहेत आणि काय येईल आपल्याला माहित नाही. पण त्यात पण आयोगाचा कुठेतरी बोलू शकतो की जो पॅटर्न डिकोड करून आम्ही पूर्ण, म्हणजे मी घेऊन आलेलो पॅटर्न डिकोड करूनच ही सिरीज चालवतोय आणि ह्याच्यावर 100% मला तरी म्हणजे गट फिलिंग आहे की प्रश्न येणार 100%. म्हणून तुम्ही विश्वास ठेवून हे सगळे लेक्चर्स केले पाहिजेत. चला, भारतीय तटरक्षक दलाच्या कोस्टगार्डच्या ऑपरेशन ऑलिव्हियाचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? ऑलिव्ह रिडल कासवांचे संरक्षण करणे, सागरी पर्यटनाला प्रोत्साहन देणे, पूर्व किनाऱ्यावरील नौदल तळांचा विस्तार करणे, या किनारी व्यापार मार्ग वाढवणे. हे काय प्रकारच नाहीये, नावातच आहे. ऑलिव्हिया काय आहे, ऑलिव्ह टर्टलचे नाव आहे, कासवांचे नाव आहे. ऑलिव्ह हा कलर आहे, राखाडी कलर बोलतो आपण त्याला, आणि त्याच्यासाठीच आहे कोस्टगार्डने हे केलेलं आहे की ऑलिव्ह रिडले कासवांचे संरक्षण करणे. दॅट इज द बेस्ट पॉसिबल आन्सर. बेस्ट पॉसिबल आन्सर नाही, आन्सरच आहे तो. यस. नेक्स्ट, अंतरंग प्रतिमा आणि डीप फेकच्या संमतीशिवाय शेअरिंगला गुन्हेगार ठरवण्याच्या अमेरिकन कायद्याचे नाव काय आहे? व्हॉट इज द नेम ऑफ द US लेजिस्लेशन दॅट क्रिमिनलाइजेस द नॉन कन्सेन्शुअल शेअरिंग ऑफ इंटिमेटेड इमेजेस अँड डीप फेक्स? येस, व्हेरी गुड. जर माझी परवानगी नसली आणि माझे इमेज दुसरीकडे तुम्ही शेअर करत असाल तर ते एक कायदा बनवण्यात आलं US मध्ये. मग त्याचं काय प्रकार आहे? डीप फेक अकाउंटेबिलिटी ॲक्ट, ऑनलाईन प्रायव्हसी प्रोटेक्शन ॲक्ट, सायबर सेफ्टी बिल, या टेक इट डाऊन ॲक्ट. मग ह्याचं हे योग्य उत्तर आहे टेक इट डाऊन ॲक्ट, आणि US ने हे केलेलं आहे.
हा प्रश्न 100% येऊ शकतो. लास्ट टाइम पण मी मागच्या वर्षी जे सिरीज शिकवलेली दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर त्यात 5 आईजवर मी डिस्कस केलेलं की प्रश्न येऊ शकतो. 5 आईज इयर झालं. 5 आईज जे 5 आईज अलायन्स आहे त्याच्यावर राज्यसेवा 1 डिसेंबर 2024 मध्ये प्रश्न आला होता. US लेजिस्लेशनवर आहे, क्रिमिनलाइज केलं आहे की नॉन कन्सेन्शुअल शेअरिंग ऑफ इंटिमेट इमेजेस डीप फेक्स टेक इट डाऊन ॲक्ट. लक्षात ठेवायचं आहे. त्यावर असं पण येईल टेक इट डाऊन ॲक्ट कोणी हे केलेलं आहे तर US. चला, पंतप्रधानांनी राजस्थानमध्ये राज्य सरकारच्या एकूण किती प्रकल्पांचे उद्घाटन, पायाभरणी किंवा राष्ट्रासाठी लोकार्पण केले आहे? 15, 20, 25, 30. यस, पंतप्रधानांनी. तर याचं योग्य उत्तर आहे 25. यस. चला नेक्स्ट. पंजाबमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या मॉक ड्रिलचे नाव काय आहे? ऑपरेशन सुरक्षा, ऑपरेशन शील्ड, मिशन सुरक्षित, शील्ड इंडिया. काल पण आपण बघितलं ऑपरेशन सिंधूर नंतर जे पाकिस्तानला बॉर्डरिंग जे राज्य आहेत तिथं आपण बघू शकता एक ऑपरेशन मॉक ड्रिल कंडक्ट करण्यात येत आहे आणि त्याचंच नाव आहे की ऑपरेशन शील्ड. आणि ह्या ऑपरेशनच्या संदर्भात पण मागच्या लेक्चरमध्ये म्हणजे मागच्या शनिवारी जो थिअरी झाला त्यात मी वेगवेगळं ऑपरेशन मेघदूत, ऑपरेशन ब्लू स्टार, ऑपरेशन ब्लॅक टॉर्नेडो, ऑपरेशन सिंदूर हे सगळं कुठल्या कुठल्या ह्याच्यात झालं. आपण विजय, ऑपरेशन विजय जे कारगिल विजय आहे 1999चा 26 जुलै, ते सगळे डेट्स आणि तो एक चार्ट मी दिलेला म्हणून तो मागचा लेक्चर्स पण बघून घ्यायचा आहे. बराच आपण कव्हर केलेला आहे. जे फर्स्ट अटेम्प्ट देखील देणार आहेत आणि ज्यांचा करंट अफेअर्स देखील झालेला नाही आहे त्यांना विनंती राहील की ही टेस्ट ही आपली बघू शकता सिरीज आपल्याला बघायची आहे. जागतिक डुगॉंग दिन कधी साजरा केला जातो? 27 मे, 28 मे, 29 मे, 30 मे. तर ह्याचं योग्य आहे डुगॉंग डे बघू शकता 28 मे. आणि बघू शकता ह्या जलचर बघू शकता फार्मर्स ऑफ द सी असं पण हे आहे. यांना जलचर जे गाय बोलतात की समुद्रातली गाय म्हणून हे डुगॉंगला आपण बघू शकता. कालच्या थिअरीमध्ये पण आम्हाला हे शिकलेलो. 28 मे डुगॉंग डे, 25 मे आफ्रिका डे. लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट. येस. भारत 5व्या पिढीतील लढाऊ विमानांच्या जवळ पोहोचला असून 15,000 कोटी रुपयांचा योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. नियोजित भारतीय AMCA व्यतिरिक्त सध्या कोणते 2 देश 5व्या पिढीतील स्टेल्थ लढाऊ विमान चालवतात? व्हेरी इम्पॉर्टंट. 5th जनरेशन ह्याच्यावर आपण पोहोचलेलो आहे जे विमान आहेत फ्लाईट. रशिया, ब्रिटन, फ्रान्स, इस्रायल, अमेरिका, चीन, जर्मनी, जपान. तर बट ऑब्व्हियसली 2 मोठे देश की अमेरिका आणि चीन जे आहे की इंडिया मूव्स क्लोजर टू 5th जनरेशन जेट. 15,000 करोड रुपये त्याच्यासाठी प्लॅन आहे. तो विच 2 कंट्रीज करंटली ऑपरेट 5th जनरेशन स्टेल्थ फायटर जेट्स. फायटर जेट्स जे आहे ते 5th जनरेशन कुठले 2 देश आहेत की जे हे करतायत आपल्या ह्याच्यात ॲक्टिव्ह आहेत? अमेरिका आणि चायना. आणि आता भारत बघू शकता क्लोज आलेला आहे आणि त्याच्यासाठी बजेट पण पास केलेलं आहे. 1 मिनटं, थोडं पाऊस पण बघू शकता महाराष्ट्रात भरपूर चालू आहे सगळीकडे ठिकाणी. वातावरण असं झालं आहे की आता सणासुदीचा पण हे आहे. काल दहीहंडी पण झालेली आहे आणि आता 27 ऑगस्ट महाराष्ट्राचा सर्वात मोठा सण गणेश उत्सव येणार आहे आणि तिथंच कुठेतरी 100% स्टुडंट लोक बायफॉर्गेट होणार, गावी जातील, अभ्यास करणार नाहीत. काही लोक पुण्यातच राहतील जे पुण्यात राहणार आहेत. पण पुण्यातच गणपती साजरा एवढ्या थाटामाटात होतो तिकडे तुमचा 100% कुठेतरी ऑफ द ब्रेक जाण्याचं हे आहे. पण मला वाटतं की 1-2 दिवस तुम्ही ब्रेक घेतला पाहिजे असं माझं जेन्युइन मत आहे. माझा इतक्या वर्षीचा अनुभव आहे MPSC परीक्षा तर असा आहे की फोर्सफुली जर तुम्ही कुठलं काही अभ्यास करतायत तर काहीच फायदा नाही त्याचा. तो रिटेन पण होणार नाही. बॅक ऑफ द माइंड तुमच्या हेच असणार की नाही हे पण एन्जॉय केलं पाहिजे, ते पण एन्जॉय केलं पाहिजे. बट मला वाटतं थोड्या प्रमाणात तुम्ही एन्जॉय केलं पाहिजे. नॉट की फुल की पूर्ण 2 दिवस आणि गारच पडताय पूर्ण जाऊन. ॲट द सेम टाइम बघू शकता YouTube आणि हे सर्व जसे लेक्चर्स आहेत काही नाही. जर पुस्तक खोलून अभ्यास करायला नाही भेटला YouTubeवर 4-5 सेशन बघायचे दिवसाचा बघू शकता की तो बॅलन्स मेंटेन करायचा. काही झालं रिव्हिजन मोडवर जावा, काहीतरी रिव्हिजन करा, डेट्स पाठ करा, असे करंट अफेअर्सचे लेक्चरचे सिरीज बघून टाका. असं भरपूर तुम्हाला ते मदत होणार आहे या सर्वांनी. 24 मे 2025 रोजी कोणत्या मंत्रालयाने WHO सोबत करार केला आहे? आरोग्य मंत्रालय, विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय, आयुष मंत्रालय, गृह मंत्रालय. तर ह्याचं योग्य उत्तर आहे आयुष मंत्रालय. यस. 24 मे 2025 रोजी कोणत्या मंत्रालयाने WHO सोबत करार केला तर आयुष मंत्रालय. लक्षात ठेवायचं आयुष मंत्रालय. भारताच्या 37वा कसोटी कर्णधार कोणाची निवड करण्यात आली आहे? मागच्या वेळेला सांगितलं की रोहित शर्मा यांनी निवृत्ती जाहीर केलेली आहे टेस्ट क्रिकेटमधनं आणि विराट कोहलीने ह्याच्या पहिलेच केलेली आहे.
म्हणून आता भारताच्या ज्या कॅप्टनशिप आहेत पुन्हा एकदा रेस सुरू झालेली आणि आता इंग्लंड दौरा झालेला आहे, म्हणून तुम्हाला माहीतच असेल कॅप्टन कोण आहे. के एल राहुल, शुभमन गिल, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह. तर आता इंग्लंड दौऱ्यावर पण कॅप्टन कोण होते तर शुभमन गिल. येस, आणि चांगला मॅच झालेला 2-2 म्हणून आपण बघू शकता की अँड्रेसन तेंडुलकरची जी ट्रॉफी आहे, अँड्रेसन तेंडुलकरच ना, येस, ती आपण ड्रॉ केलेली आहे आणि सुंदर अशी टेस्ट क्रिकेटचा सामना झाला होता. चला नेक्स्ट. भारतातील कोणते राज्य विस्टाडोम ट्रेनद्वारे जंगल सफारी देणारे पहिले राज्य आहे? येस, हे लास्ट टाइम पण मी हे केलेलं आहे. विस्टाडोम म्हणजे बघू शकता की जर डेक्कन क्वीनने तुम्ही जर मुंबईहून पुण्याला गेला या पुण्याहून मुंबईला आला तर लास्ट डबा एक तो ओपन डबा असतो, त्या चारी बाजूला बघू शकता काचा असतात आणि तुम्ही डायरेक्टली त्याच्यातनं व्हिडिओ काढू शकतात. डायरेक्टली ते ओपन असतं, म्हणजे असं पॅक्ड नसतात, पॅक्डच असतात पण काचा असतात, यू कॅन सी आउटसाईड. त्याच डब्याला आपण बोलतो विस्टाडोम डबा. मग कुठे आहे ते? मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाणा, म्हणजे अशा कुठल्या राज्यात आहे की जे विस्टाडोम ट्रेनद्वारे जंगल सफारी होणार आहे? म्हणजे जिथे जंगल सफारी फर्स्ट टाइम होणार आहे तिथंच हे होणार आहे, दॅट इज उत्तर प्रदेश. मागच्या महिन्याच्या करंट अफेअर्समध्ये पण आपण बघितलं की उत्तर प्रदेशमध्ये फर्स्ट हे ऍक्टिव्ह होणार आहेत. चला नेक्स्ट. डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या नवीन क्षेपणास्त्र संरक्षण कवच कार्यक्रमाचे नाव काय? आयर्न डोम, गोल्डन शील्ड, गोल्डन डोम, स्टार शील्ड. पुन्हा एकदा US चर्चेत आहे आणि गोल्डन डोम. लक्षात ठेवायचं आहे टेक इट डाऊन जो ऍक्ट होता, आणि पुन्हा एकदा डिफेन्स शील्ड प्रोग्राम तर गोल्डन डोम. आता आपल्याला वाटेल की इथं शील्ड दिले म्हणून आन्सर शील्ड, तर नाही आहे. लक्षात ठेवायचं की गोल्डन डोम आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी जे न्यू मिसाईल्स डिफेन्सचं जे नाव दिलेलं आहे गोल्डन डोम. डिजिटल नवोपक्रमाद्वारे अन्न सुरक्षा वाढवण्यासाठी कोणत्या केंद्रीय मंत्र्यांनी डेपो दर्पण, अन्न मित्र आणि अन्न सहाय्य ॲप्स सादर केले आहेत? पियुष गोयल, अश्विनी वैष्णव, प्रल्हाद जोशी, मनसुख मांडविया. तर याचं योग्य उत्तर आहे प्रल्हाद जोशी. येस. कुठल्या मिनिस्टरने लॉन्च केले? तर प्रल्हाद जोशी यांनी डेपो दर्पण, अन्न मित्र आणि अन्न सहायता ॲप्स लॉन्च केलेलं आहे. कशासाठी? फूड सिक्युरिटीसाठी. येस, अन्न सहायता. नेक्स्ट. अमेरिकेच्या भरपूर बघू शकता मे महिन्याच्या चालू घडामोडी आहेत. अमेरिकेत प्रथमच वैयक्तिकृत क्रिस्पियर आधारित जनुक संपादन उपचार पद्धत वापरून कोणत्या दुर्मिळ जनुकीय विकारावर उपचार करण्यात आले आहे? फेनिलकेटोन्युरिया, CPS1 अभाव, टायसेस डिझीज, हंटिंगटन रोग. तर याचं योग्य आहे CPS1 डेफिशियन्सी. येस. काय? अमेरिकेने प्रथमच वैयक्तिक CRPC आधारित जनुक संपादन म्हणजे जीन एडिटिंग थेरपी सुरू केलेलं आहे. जीन एडिटिंग थेरपी. कधी कधी हाच वर्ड मराठीत लिहून देतील जीन एडिटिंग थेरपी म्हणून, असं देणार नाही. जनुक संपादन उपचार. जीन एडिटिंग थेरपी कुणी अमेरिकेने सुरू केली आहे? कुठल्या डिझीजवर? जेनेटिक CPS1 डेफिशियन्सी. दरवर्षी कोणत्या दिवशी जागतिक एड्स लस दिन साजरा केला जातो? 12 मे, 14 मे, 16 मे, 18 मे. तर डायरेक्टली याचं उत्तर आहे 18 मे. एड्स डे नाही, एड्स वर्ल्ड वॅक्सिन डे. वर्ल्ड एड्स वॅक्सिन डे. एड्स काय आहे? ॲक्वायर्ड इम्युनो डेफिशियन्सी सिंड्रोम. आणि कुठल्या ह्याच्याने होतो? HIV व्हायरसमुळे होतो. इम्युनो डेफिशियन्सी काय? HIV व्हायरस. येस, लक्षात ठेवायचं आहे. ॲक्वायर्ड इम्युनो डेफिशियन्सी व्हायरस सिंड्रोम, आणि हा HIV व्हायरसमुळे होतो. लक्षात ठेवायचं एड्स. नेक्स्ट. 18 मे 2025 रोजी PSLV C61 म्हणून प्रक्षेपित होणाऱ्या इस्रोच्या उपग्रहाचे नाव काय आहे? रिसॅट-1, EOS 09 निसार, कार्टोसॅट-3. तर ह्याचं योग्य उत्तर आहे EOS 09. आणि कालच्या लेक्चरला शिकवलं की ह्यालाच आपण बोलतो रिसॅट-1B. रिसॅट-1B बोलतो. आता ऑप्शन बघा, तिथं मी हे शिकवलेलं आता रिसॅट-1 ऑप्शनमध्ये दिलं आहे. मग बघू शकता किती कन्फ्युजिंग पॉईंट आहे. अर्थ ऑब्झर्वेटरी सॅटेलाईट आहे आणि हे बघू शकता की लॉन्च झालं आणि तिसऱ्या टप्प्यात येऊन हा फेल झाला. म्हणजे रॉकेटने त्याचं सॅटेलाईटने ते उंच भरारी घेतलीच नाही, म्हणून हा मिशन फेल झालेला आणि 101वा मिशन होतं इस्रोचं. चला नेक्स्ट. 2025च्या कॉम्प्रिहेन्सिव्ह मॉड्युलर सर्व्हेनुसार भारतातील कोणत्या वयोगटात ऑनलाईन बँकिंगसाठी युनिफाईड पेमेंट इंटरफेससाठी जवळजवळ सार्वत्रिक वापर दर्शवला जातो? इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट प्रश्न आहे की कुठला वयोगट असा आहे की जो UPI जे जास्त वापर करतो ऑनलाईन बँकिंगसाठी? 15 ते 29 वय, 30 ते 45, 46 ते 60,
या 60च्या वर. तर याचं योग्य उत्तर आहे 15 ते 29. बट ऑब्व्हियसली आहे की आत्ताचं जे जनरेशन आहे मिलेनियम आणि थोडं जेनझीवालं, हे डायरेक्टली बघू शकता कॅश घेऊन फिरत नाही. आपणच सध्या बघू शकता की तुमच्याकडे आता किती कॅश आहेत, ज्यांच्याकडे आहेत त्यांच्याकडे मोठीच गोष्ट आहे. पण शक्यतो आपण बघू शकतो ते गुगल पे, UPI म्हणजे ते भीम ॲप, फोनपे असेल, पेटीएम असेल, ह्याच्यावरनंच सर्व. इव्हन रेल्वे तिकीट्स UTS ॲपवर आपण काढतोय. मेट्रोचं बघू शकता, जर मुंबईत असेल तर मेट्रोचं डायरेक्ट व्हॉट्सॲपवर तिकीट येत आहे. हे सर्व बघू शकता सुविधा ऑनलाईनच पेमेंटद्वारे आपण करतोय. रिचार्ज करणं असेल, लाईट बिल भरणं असेल, गॅसचं बुकिंग असेल, सर्व जे आहे प्रकारचं इंटरनेटचं बिलिंग असेल, त्याच्यानंतर TV चा रिचार्ज टाकतो, हे सर्व ऑनलाईन मोडवर झालेलं आहे आणि आपण कुठेतरी कॅश डीलच नाही करत. इव्हन जे भाजीपाला जे घेत आहेत तिथं पण स्कॅनर ठेवलेले असतात. मग हे 15 ते 29 वयाचे आहेत ते सर्वात जास्त त्यांनी UPI यूज केलेला आहे ऑनलाईन बँकिंगसाठी पण. चला, हवाईच्या बिग आयलँडवर किलाउआ ज्वालामुखीचा उद्रेक झाला. लावाचे फवारे हवेत 1000 फूट उंचीवर पोहोचले. किलाउआ हा कोणत्या प्रकारचा ज्वालामुखी आहे? पहिले तर झाला कुठं? हवाई. हवाई हा देशाचं नाव आहे. संयुक्त ज्वालामुखी, सिंडोर कोन, शील्ड म्हणजे ढाल ज्वालामुखी, स्ट्रॅटो व्हॉल्कॅनो. तर हे जर योग्य उत्तर तेच आहे, ढाल ज्वालामुखी, शील्ड व्हॉल्कॅनो. शील्ड बघू शकता अमेरिकाच्या ह्याच्यावर पण शील्ड आला, पण ते डोम होता आन्सर. ऑपरेशन शील्ड पंजाब आणि उत्तर पश्चिम बघू शकता बाउंड्रीवर राबवण्यात आलं भारताने. मॉक ड्रिल होतं. आणि आता आहे शील्ड व्हॉल्कॅनो. शील्ड प्रकारचा व्हॉल्कॅनो आहे, ढाल म्हणून आणि मग एकत्र हे होतं. भूगोलमधला एक तो कन्सेप्ट आहे. येस. नेक्स्ट, पंतप्रधान पश्चिम बंगालमधील अलिपुरद्वार येथील अलिपुरद्वार आणि कूच बिहार जिल्ह्यातील शहर गॅस वितरण प्रकल्पाची पायाभरणी करतील. CGD प्रकल्पाचा एकूण खर्च किती आहे? हा डायरेक्टली आला तर आला, नाही तर नाही. 900 कोटी, 950, 1010 हे 1100. तर आहे 1010. हा आउट ऑफ द बॉक्स थोडा प्रश्न दिसला म्हणून डायरेक्टली हे केले की सिटी गॅस आपल्याला अलिपुरद्वार आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. येस, फाउंडेशन स्टोन वेस्ट बेंगॉलमध्ये. चला नेक्स्ट, आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या 25 दिवसाच्या उलट गणनेच्या निमित्ताने कोणत्या ठिकाणी योग महोत्सव 2025 आयोजित करण्यात येत आहे? आंतरराष्ट्रीय योग दिन असतो 21 जून. लक्षात ठेवायचं. वाराणसी, पुडुचेरी, ऋषिकेश, अहमदाबाद. तर याचं योग्य उत्तर आहे पुडुचेरी. वाराणसी तर नाही, ऋषिकेश पण नाही. तिथं सध्या पाऊस आणि वाराणसीमध्ये बघू शकता भरपूर सारा पूर आलेला आहे तिकडे पूर्ण गंगा नदीला, आणि ते सगळं प्रकार चालू आहे. तर पुडुचेरी इज द राईट आन्सर. चला नेक्स्ट, श्रीलंकेच्या चित्रपटाची राणी मलानी फोन्सेका यांना पूर्ण राज्य सन्मानाने निरोप दिला आहे. 2010 मध्ये कोणत्या माध्यमांनी त्यांना आशियातील 25 महान चित्रपट अभिनेत्यांमध्ये समाविष्ट केले होते? BBC, CNN, रायटर्स, द टाइम्स. श्रीलंका बिड्स फेअरवेल टू क्वीन्स ऑफ श्रीलंकन सिनेमा मलानी फोन्सेका विथ फुल स्टेट ओनर. मग ते त्यांना पुरस्कार कोणी दिलेला? इट इज CNN. आपल्याला हा प्रश्न आहे की श्रीलंका चित्रपटाची राणी कोण होती? तर मलानी फोन्सेका, श्रीलंका चित्रपटाची राणी, क्वीन ऑफ श्रीलंका सिनेमा. लक्षात ठेवा की सध्या फेअरवेल त्यांना दिलेलं गेलं आहे पूर्ण स्टेट ओनर सकट. आणि बघू शकता 25 ग्रेटेस्ट फिल्म ॲक्टर्समध्ये त्या सामील होत्या. CNNने त्यांना हे दिलेलं अवॉर्ड. लडाखमधील डॅशपासून आठवडाभर चालणारा आंतरराष्ट्रीय योग दिन आणि ध्यान महोत्सव सुरू होणार आहे. 15 जून, 14 जून, 13 जून, 12 जून. डिसिजन मेमध्ये झाला, पण डेट जूनमध्ये 15 जून. येस, एक आठवडाभर चालणारा प्रोग्राम आहे हा लडाखमध्ये. आणि हायर ह्याच्यावर बघू शकता हे करण्यात येणार आहे ते. कोणत्या राज्याने 24 तासात रस्ते बांधणीचे 2 जागतिक विक्रम प्रस्थापित केले? राजस्थान, हरियाणा, गुजरात, उत्तर प्रदेश. आपल्याला माहीतच असेल, कालच्या पण थिअरीमध्ये झालं, इट इज उत्तर प्रदेश. एक बिटुमिन जे आहे कॉन्क्रीट त्याच्याद्वारे 34 किलोमीटरचा लेन बनवला, 34-24, आणि एक 10 किलोमीटरचा क्रॅश कॉन्क्रीट. असं 24 तासात बनवून उत्तर प्रदेशने 3 रेकॉर्ड केलेले आहेत. ते गिनीज बुक ऑफ नाही, लिम्का बुक आणि एशिया बुक, असं हे एशियन रेकॉर्ड्स असं काहीतरी हे रेकॉर्ड्स आहेत. डॅशमध्ये शिरोई लिली महोत्सव साजरा केला गेला आहे. सिक्कीम, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, मिझोराम. आणि मी सांगितलं की उत्तर पूर्व कालच्या लेक्चरला पण उत्तर पूर्वमधील जेवढे पण महोत्सव आहेत ते आपल्याला पाठ करणं गरजेचं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे मणिपूर. येस, मणिपूर ह्याचं योग्य उत्तर आहे. आणि बघू शकता की मणिपूरच एकमेव हे आहे की तिथं 2 वर्ष झालं
शांतता प्रस्थापित नव्हती आणि कुठेतरी शांततेचा पाऊल म्हणून एक हे बघू शकता शिरूर लिली फेस्टिवल पुन्हा एकदा सुरू केलेलं आहे. शिरूर लिली मणिपूरचं राज्य फुल आहे आणि शिरोई या डोंगराच्या तिथं ठिकाणी ते फक्त भेटतं. पांढऱ्या कलरचं गुलाबी रंगाचं ते एक मोठं फुल आहे. ते कालच्या लेक्चरमध्ये इमेज पण दाखवलेली, कालचं लेक्चर त्याच्यासाठी रेफरन्सला बघा. कोणत्या राज्य सरकारने विवाह प्रोत्साहन म्हणून 1,00,000 रुपये भत्ता दोन्ही पती पत्नी दिव्यांग असलेल्या जोडप्यांना देण्याचा निर्णय घेतला आहे? तमिळनाडू, महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक. तर याचं योग्य उत्तर आहे तेलंगणा. यस. कोणत्या राज्य सरकारने विवाह प्रोत्साहन म्हणून 1,00,000 रुपये भत्ता पती पत्नी दिव्यांग असलेल्या दिव्यांगला तेलंगणा. पूर्ण जर 5 महिन्याचा आपण करंट अफेअर्स बघितलं ना, तेलंगणा पण हा असा राज्य आहे की जास्त डिस्कशनमध्ये. तेलंगणा असेल, केरळ असेल, US अमेरिका असेल, चायना असेल, हे सगळे हे आहेत आणि हेच सगळे कॉमन उत्तर हेच आहेत सर्व. इथून पूर्वीचे पण राज्य बघू शकता, MPSCचे जे पेपर आहेत तेच आपल्याला कॉमन उत्तरे दिसतील. भारतीय नौदल येथे डॅश येथे 5व्या शतकापासून प्रेरित शिलाई तंत्रज्ञान वापर करून बांधण्यात आलेल्या जहाज समाविष्ट करणार आहे. इंडियन नेव्ही टू इंडिया 5th सेंचुरी इन्स्पायर्ड स्टिचेस्ट शिप. कर्नाटक, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, गुजरात. यस, डायरेक्टली आहे, डायरेक्टली फुलटॉस प्रश्न आहे. कर्नाटक याचं योग्य उत्तर आहे कर्नाटक. यस. चला नेक्स्ट. वित्त मंत्रालय RBI कडून लाभांश कसा वाढवायचा याचा विचार करत आहे. RBI अधिनियम 1934च्या कोणत्या कलमांतर्गत RBIचा अधिशेष केंद्र सरकारकडे हस्तांतरित केला जातो? व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न. कलम 37, 42, 47, 50. हा चालू चर्चेत होता आणि भरपूर महत्त्वाचा आहे, म्हणून हा कुठेतरी इम्पॉर्टंट हा प्रश्न. आणि त्या अंतर्गतच मी बघू शकता की असे प्रश्न जे आउट ऑफ द बॉक्स असतात राज्यसेवेत विचारण्याचे चान्सेस हायेस्ट आहेत. तर याचं योग्य उत्तर राहील कलम 47. क्लिअर? पुन्हा एकदा जर पाहिजे असेल तर स्क्रीनशॉट काढून ठेवा. हा प्रश्न आउट ऑफ द बॉक्स आहे पण येण्याचे चान्सेस आहेत की RBI ॲक्टच्या कुठल्या ह्यानी म्हणजे सेक्शननी ते हे करणार आहे. हाऊ टू एनहान्स डिव्हिडन्स फ्रॉम RBI. मिस वर्ल्ड 2025 टॅलेंट फिनालेमध्ये प्रथम क्रमांक कोणी पटकावला? मिस वर्ल्ड 2025 टॅलेंट फिनाले. इस्सी प्रिन्सेस, मोनिका केजिया सेम्बिरिंग, चियारा एस्पोसिटो, प्रियांका देसाई. तर याचं योग्य उत्तर आहे मोनिका केजिया सेम्बिरिंग. मोनिका केजिया सेम्बिरिंग. यस. डन. नेक्स्ट. बिग ब्युटिफुल बिल मध्ये रेमिटन्स कर डॅश आहे. 1.5%, 2.5%, 3.5%, 5%. यस, इट्स अ व्हेरी गुड प्रश्न आणि इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न. पुन्हा एकदा अमेरिकेत चर्चेत आहे. 3.5%. बिग ब्युटिफुल बिल हे जे आहे जे अमेरिकेने पास केलेलं आहे, लक्षात ठेवायचं. ते टॅरिफ वॉर जे सुरू आहे ना, ते इथून पूर्वी तेच आहे की टॅरिफ आणि हे बिग ब्युटिफुल बिल की वन बिग ब्युटिफुल बिल असं जे पास ते अमेरिकेच्या संसदेने केलेलं आहे. आणि त्या ब्युटिफुल बिलमध्ये कोणाला सवलत द्यायची, किती हे करायचे, टॅरिफ लावायचं, हे सर्व काहीतरी प्रकार आहे. आणि त्याच्यानुसार रेमिटेन्स जे कर आहे 3.5% लावलं आहे. रेमिटेन्स म्हणजे आता कसं आहे, आता समजा US डॉलर आपण फॉरेनला काम करतो आणि तिथून जर पैसा कमवून घेऊन येत आहोत, तर मग इंडियामध्ये कसं आहे फ्री आहे. म्हणजे तुम्ही 10 लाख रुपये फॉरेन डॉलर्समध्ये असता तुम्हाला 0 टॅक्स. पण आता तोच आहे की रेमिटेन्स कर 3.5% आता तिथं लावण्यात आलेलं आहे अमेरिकात. यस. चला नेक्स्ट. भारतात कोणत्या राज्यात युथलिया मल्लाखाना आढळून आला आहे? काय युथलिया मल्लाखाना? आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम. तर फर्स्ट टाइमच हे झालेलं आहे आणि हे आहे अरुणाचल प्रदेश. भारतात कोणत्या राज्यात युथलिया मल्लाखाना आढळून आला आहे? तर दिस इज अरुणाचल प्रदेश. नेक्स्ट. बॅटरी आधार उपकरण कोणी सुरू केलं आहे? हा मागच्या महिन्यात पण झालेला प्रश्न. नितीन गडकरी, राजनाथ सिंग, पियुष गोयल, जितेंद्र सिंग. आणि हे जर डायरेक्टली मी उत्तरच सांगतो जितेंद्र सिंग, कारण तेच आहेत मिनिस्टर आणि जे ज्या असतात तेच मिनिस्टर करतात. शक्यतो हाच तो शॉर्टकट आहे आणि हा इथं पण अप्लाय केलेला आहे. चला. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी विरोधी भारताची भूमिका मांडण्यासाठी सरकार प्रमुख भागीदार देशांमध्ये डॅश बहुपक्षीय शिष्टमंडळ पाठवणार आहे. त्या शशी थरूर, सुप्रिया सुळे, त्याच्यानंतर आपले श्रीकांत शिंदे, हे सर्व बघू शकता खासदार हे होते. 3, 5, 7, 9. मग असे किती बहुपक्षीय शिष्टमंडळ आहे? तर 7.
7 शिष्टमंडळ आहे आणि त्यांनी आपण जे राबवलेलं आहेत ते ऑपरेशन पूर्ण त्यांना सांगणार आहेत. चला नेक्स्ट. जपानने मोठ्या कंपन्यांना डॅशपर्यंत कार्बन ट्रेडिंग सामील होण्यास भाग पाडणारा कायदा लागू केला आहे. हा पण इम्पॉर्टंट आहे. काल बघितलं 1 लाख टन कार्बन क्रेडिट याच्यावर होता 2026, 27, 28, 29. तर 2027 का 26? यस 26. आन्सर इज 2026. ह्याचं इम्पॉर्टंट हे आहे. आणि ह्याच्या सगळे मला वाटतं प्रश्न संपलेले आहेत. यस 62 का 65 प्रश्न होते ते आपण आज संपवलेले आहेत आणि भरपूर इम्पॉर्टंट प्रश्न होते. 16 ते 31 मे. ज्यांनी ही सिरीज बघितली नसेल त्यांनी बघून घ्या की जानेवारी ते मे महिन्यातले करंट अफेअर्स ऑलमोस्ट सगळे कव्हर झालेले आहेत. म्हणजे थिअरी प्लस MCQ या फॉर्मॅटमध्ये चालले आहेत. प्रत्येक 15 दिवसाचे आपण हे केले. म्हणजे 1 ते 15 जानेवारी, 16 ते 31 जानेवारी, 1 ते 15 फेब्रुवारी, 16 ते 28 फेब्रुवारी असे बघू शकता. थिअरी प्लस MCQ, थिअरी MCQ असे जे जात आहेत. आणि ज्यांनी सेशन बघितलं नसेल इथून पूर्वीचे ते पूर्ण प्लेलिस्टच एकदा बघून घ्या. बघू शकता 100% की तुम्हाला ह्याचा 100% लाभ होणार आहे. आणि हा परीक्षा जेव्हा 28 सप्टेंबरची होईल त्याच्यानंतर मग आपण ह्याचं पूर्ण विश्लेषण करू की कसं काय आणि काय प्रकार राहिला. आता मे महिन्यापर्यंत झालेला आहे. नेक्स्ट वीकमध्ये आपण जून महिन्याचं आणणार आहोत आणि जून महिन्याचं बघू शकता की जून महिन्याचं फायनल असेल. मग त्यानंतर बघू शकता ॲड आलेली आणि मग पेपर जून महिन्याच्या आसपास जुलैमध्ये बनला असेल. मग जून महिन्यापर्यंतच करंट अफेअर्स आपल्याला वाचणं आपल्याला हे असेल. नाही तर जुलैचं पण थोडंफार पार्ट आपण घेऊ आणि आपण मग कव्हर करण्याचा प्रयत्न करू. तसेच आपलं हे असेल महाराष्ट्राचे जे आर्थिक पाहणी असेल, बजेट असेल, भारताचा बजेट आर्थिक पाहणी ह्याच्यावर पण जे इम्पॉर्टंट लेक्चर्स आहेत. प्लस इम्पॉर्टंट जे अजून चर्चेत आहेत MCQs पॅटर्न, फक्त MCQs आपण एक स्पेशल लेक्चर घेऊन येणार आहोत. मग सध्याच बघू शकता सणासुदाचा कालावधी आहे. मगाशीच सांगितलं अभ्यास कुठेही हलू देऊ नका. टेस्ट सिरीज सॉल्व्ह करा. सगळे बघू शकता राज्यसेवेच्या इथं पण एकाग्र अकॅडमीमध्ये ऑफलाईनला जेवढे स्टुडंट आहेत ते टेस्ट सिरीज प्रत्येक संडेला टेस्ट सिरीज होतीये. तुम्हाला जर टेस्ट सिरीज पाहिजे असेल तर एकाग्र अकॅडमीला तुम्ही डायरेक्टली कॉल करून बघू शकता. पोस्टाने पण मिळू शकता आणि जसं काय असेल तसं. प्लस ॲपवर पण अवेलेबल आहे. तिथं ॲप डाउनलोड करा प्ले स्टोअरवरून आणि तिथं तुम्ही सॉल्व्ह करू शकता. या तर मग डायरेक्टली जर मुंबईमध्ये तुम्ही असाल तर तुम्ही डायरेक्टली इकडंच येऊ शकता. दादरला आमचं ऑफिस आहे नक्षत्र मॉलच्या समोर आणि तिकडंच येऊन तुम्ही सगळी इन्क्वायरी करू शकता. मग सध्या बघू शकता मे महिन्यापर्यंतचे करंट अफेअर्स झालेले आहेत. आज आपण इथंच थांबणार आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र.